काहीच करावा आणि काय नाही रे माय. सगळं वज वाटलं झालं. सगळी सायबीन गेली जळून. पाण्याने काडी लागली वाहिलीच त्याला आणि काल मळली तर त्याचा निस्ता असं सरकीवणी झाली. पू झाला त्याचा सगळा. आणि आता हे चवाळी इतकी महागाची. ते 1500 रुपयाचं चवाळ, ते तिकडे 1500 रुपयाचं चवाळ. ह्याला एवढा मोठा खर्च मळायला, काढायला, त्याला मिशनीला, पुन्हा त्याला ते ढिगारा टाकायला लागलो तिकडून तिकडून. 2 सापा हातात आले. एक आधी ढिगारे मोठा लटा आला, तो बेपत्ता झाला. एक तिकडं गेला. आणि आता इतकं झटून झुंजून बे भाव साहेबीन दिली. ते घेणारला तरी काय म्हणावा, मरणाचे त्याच्यात भिजलेलं. ते कुत्रे कुणाचे तरी वरी येऊन बसले आणि चवाळ्यातून खलगा पडला आणि त्यात पाणी मुरलं आणि त्याच्यामुळे ते वाटवं झालं. आणि काम तर जितक्याला तितकं करावं लागतंय. आणि हे येते का आता एकलीला चवाळ्याची गरज नाही ना. आणि मालकाला जरा हातभार लावू लागा म्हणलं तर तेव्हाच कामाला येणार नाही. चवाळ तवा बी झाकू लागा म्हणलं तर झाकू लागले नाही. मी इकडे येडवाकडे एकलीने झाकलं तर ती सगळी सायबीन करावा. तर एकल्या माणसाने काय करावा. ती तिकडे ट्रॅक्टर चलत आहे पाळी. आता मग हे नाही परवडलं. आता त्याच्यात तिकडं पेरणी चालू आहे. सायबिनीचं झालं वाटोळं. आता रानपडीत ठेवून भागणार आहे का. त्याच्यात खात घालावं लागन, बी घालावं लागन, ट्रॅक्टरचा खर्च आहे, खात आहे, बी पेरून काढावं लागत. ह्या चवाळ्याच्या घड्या घालायच्या सकाळपासून झालं फोन करतो. रानात या हे काही येत नाही तर ते चवाळीने असेच वडतो कडीला. आता ते आवती यायला लागली, ती हे ट्रॅक्टर यायला लागली. तुला जसं माहिती हे अवघड आहे शेतकऱ्याची जिंदगी. गेल्याशिवाय भागत नाही, परवडत नाही. पडीत तरी कसं ठेवावं, पडीत ठेवली भागत नाही. तिथं साफ खाता त्या दिवशी गोळामध्ये चालत आहे का हे सगळं. किती वाढून त्याला फोन करते. ते मात्र मित्र सगळं उचलून द्यावं लागतं. चांगली चाळून घेऊन काढावं लागेल ह्याला. कोंबड्याला टाकून बघू आहे. त्याला इळ घालावं लागेल नीट करायला. आणि कसा भाव लागतोय आणि कसा नाही. केल्याशिवाय तर भाग नाही. कसं बी जाऊन काही बी मोठ्या चवळ्या होती ती पाठीने नेऊन दारामध्ये टाकी. ह्याला कोंबड्या खात्यात का बघते. पाठी नेऊन टाकी नाही तर हे सगळं चाळून करावं लागं, काढावं लागं. चाळून डुबून भिवून काहीतरी असं तरी कसं वाटोळ करावं. ह्याचं कोंबड्याने खाल्लं तर बरं झालं, नाही तर काय करते त्याला धुवून काढावं लागेल. चाळून उचलून बघते कोंबड्या खात्यात का. एवढ्या मोठ्या ढिगाऱ्याचं वज वाटोळ झालं नुसतं चवाळ झाकण्यासाठी. कोणचं करू लागा म्हणलं तर त्याला कोणचंच करायचं नाही. हे येत नाही मला, ते येत नाही मला. त्याला सांगावं कोणचं, नाही सांगावं कोणचं. आणि एकल्या तरी माणसाने काय काय करी जावं नेमकं. पडीत ठेवावं का वहीत करावं. ज्यांना राहणं नाही त्यांचंच चांगलं नाही म्हणून तरी माणूस गपची बसतंय. ह्याला कोंबड्या खात्यात का ही मध्ये टाकावं तर पुन्हा माझ्या जीवाला उचलून टाकावं लागेल. एक तमाशानं त्यांना बी आयतं आहे खायला. ती काय करतात काय माहिती. माती सांडी त्यानं ह्याच्यात